काही काही ते आरती घेऊन स्वागत करणार का आपलं? काय बोलतेस तू रिनी? मग आता काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. अगं पण साधे, आतून खिडकीला कडी वगैरे लावली असली तर? का आता ती खिडकी उघडी आहे का बंद आहे? इथं चर्चा करण्यापेक्षा तिकडे जाऊन बघून या ना. हे बघ, तसं बी मला झोप तर काही येईना. बरं ठीक आहे, चल जाऊया. नाही नाही, तू इथंच थांब, मी एकटी जाऊन येते. काय एकटी जाणार? लय शानी आहेस. ते काय नाही, मी परागला फोन लावते आणि त्याला बोलवून घेते, मग तुम्ही दोघं जावा. हं? हॅलो पराग. बदला कसा घ्यायचा का नाही त्याचा विचार करत होतो आम्ही. तू का नाही त्या थेरड्याला मनावर दगड ठेवून तू त्याला सोडलंस. होय. तुझ्या मनात काय नव्हतं काय भास्कर? बरोबर बोलतोय का नाही? तुझ्या मनात काय नव्हतं का? काय नाही, खरंच लय वाईट वाटलंय बघ. म्हणून थोडंसं दुःख हलकं करण्यासाठी आपलं उभं लिटल लिटल. असं दुःखात पिताय तर छान. आणि म्हणून तुझ्या बायकोला तू चमचमीत भजी करायला सांगितलीस. भजी? म्हणजे अगं मी त्याला चणे आणायला सांगितलेले. भजी? हा, अगं आई, हावरी एक नंबरची. मी आमच्या नावावर ना हिला स्वतःसाठी घ्यायला भजी बनवली असेल हिने. चणे आणायला सांगितलेलं. काय ग नीतू, मी सांगितली होती तुला भजी? हा, नाही नाही. मी बाहेर जाऊन थांबू का? सावे, अगं केवढी उतावळी व्हायला लागलीस तू. पराग बाहेर आल्यावर कॉल करतोय म्हटलंय ना, थांब की 2 मिनिटं. सावे, पराग आलाय वाटतं. तुझा पटकन जाऊन ये. चल. हा, एक मिनिट. हा, घरी ने. जर आई उठली आणि तिला मी इथं दिसले नाही तर? सावे, 1 मिनिट थांब. सावे, त्या तिथला उषा पण आण दो.
चल आता 1 मिनिट, तू कुठे येतेस आता? बाहेर बाहेर पर्यंत कडी लावायला. चल 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 चल. नवऱ्याचं नाव पुढे करून स्वतःला चमचमीत खायला पाहिजे काय? माझ्याशी खोटं बोललीस? भीती नाही वाटली तुला? तुझी हिंमत खूप वाढायला लागली ना. ठीक आहे, आता तुझ्या पोटात अन्नाचा कण कसा जातो तेच बघते मी. अवंती, ही उपाशी राहिली पाहिजे आणि तू जर का तिला खायला दिलंस तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नाही. खोटं बोलतायत. हे तुमची रडगी तोंड बघायची का आता? चल निघा. अरे जागी जागी. वाचलो. दारी तिकडे थांबलाय. इकडे थांबायचं सोडून तू इथं कशाला थांबलाय? जाईल कोण मारणार? दाव कंडायचं नाही ना. ते दवाखान्याचं मॅटर मुळे आधीच माझी आवड टाईट झाल्या का. मुजुमदारांना आपण गावलो कसं तिथून तिथून मारते. महाराज शांत हो, काही नाही होणार असं, कळलं? हे बघ, आधी तिथं जाऊन धैर्याने जी खिडकी सांगितली होती ना ती ओपन आहे का नाही ते बघायचं. खिडकी ओपन असेल तर मग पुढचं आतमध्ये जाणं भेटणं सगळं, कळलं? आणि खिडकी उघडी नसली तर? नसली तर काय, मग यायचं रिटर्न. तर खिडकी बंद उघडीच उघडीच असणार. खिडकी उघडीच असणार. आता टाइमपास झाला का तुझा? चल पटकन. हा, इकडनं जाऊया, मागणं जाऊया. हाय बस. सावकाश जावा. परत दिसतो तुला आम्ही. देवा, तर लवकरात लवकर सावी आणि धैर्याच्या लग्नाची गाठ जुळवून दे बघ. धैर्याकडनं तरी हात पुढे आलाय, सावीला सुद्धा हात पुढे करायची आता बुद्धी दे. मग दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं आता काही घोळ होऊ देऊ नकोस. नाही नको, बस झालं, पोट भरलंय माझं. हो घ्या की थोडं, बरं वाटेल तुम्हाला. एकदा नाही म्हणून सांगितलं ना. बरं, मी औषध देते तुम्हाला.
हे घ्या. तुझी ही हालत माझ्याच्यानं बघवत नाहीये. का वागलास तू असं? कशासाठी? तुला ऑलरेडी सगळं सांगून झालंय माझं. सारखं सारखं विचारून काय माझं उत्तर बदलणार नाहीये. तुला माहितीये मी हे सगळं का केलंय ते. मी तिथे असते तर ही वेळ आलीच नसती. म्हणजे जे मला शक्य झालं नाही ते तू करणार होतीस का? माझे हात बांधले होते म्हणून मी अहो पण तुम्ही जिंकायचा हट्ट धरून का खेळत बसला? मुद्दाम हरलो म्हणून सांगायचं आणि विषय संपवायचा होता ना. तुम्हाला नाही कळायचं मी का लढून जिंकलो ते. असो, खरं जिंकणं तर अजून बाकी आहे. म्हणजे नाही, काही नाही. हे बघ, आता डोक्यात कुठली टेन्शन घेऊ नकोस. आराम कर. त्या पैलवानाला मी लवकरात लवकर शोधून काढायला सांगितलंय. कसं आहे, तुझ्या शब्दामुळे मी आता भाऊरावांना तर सोडून दिलंय, पण त्याला मात्र मी सोडणार नाही. त्याला शिक्षा देणारच. आणि तू मला काहीही बोलायचं नाही त्या बाबतीत. न्याय भाऊंचा आणि त्या पहिलवानाचा काहीच संबंध नाहीये याची खात्री आहे मला. कारण भाऊराव नाईक असला काही करू शकत नाही. राहिला प्रश्न त्या पहिलवानाचा, त्याला तर मी शोधून काढणारच. हे बराच आहे. पुढच्या 2 दिवसात मी पूर्ण ताकदीनिशी स्वतःच्या पायावर उभा राहतो की नाही बघाच. हवे तू तर 1760 खिडकी आहेत की ग. हे आता ओळखायची कशी? मला माहितीये कुठल्या खिडकीतून जायचंय. पराग, मी काय म्हणते, जायच्या आधी एकदा त्यांना कॉल करायचा का? हे बरं आहे. आपण घरी असताना कॉल केला नाही, कारण दुसरं कोणतं फोन उचललं नाही आणि त्यावेळेस लगेच कॉल करूया. जसं की इथे फोन केल्यावर दुसरं कोण फोन उचलणारच नाही. अरे पण सावे, तू नाही रीना सोबत फिरायचं जरा कमी कर. तू पण जरा डोक्यानं कमी वागायला लागलेस आता हळूहळू. तशी माझ्याकडे एक आयडिया आहे. सांग की. माझ्या फोनमध्ये की नाही 2 सिम आहेत. 2. एक सगळ्या गावाला कॉल करायला आणि एक माझ्या रीनाला. आपण काय करूया, त्याच्या दुसऱ्या नंबरवरनं धैर्याला फोन लावायचा. सिंपल. हा चालेल, लाव फोन.
त्याला झोप लागली. तू जाऊन पड आता. नाही मला झोप नाही येणार. मी थांबते इथेच. रात्री अचानक यांना काही लागलं तर मी असायला पाहिजे इथे. ठीक आहे. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, हॅलो 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 बंकुश शेठ बोलताय काय? पार्सल आलं नाही अजून. बंकुशेट कोण आहे? मला नाही माहिती. हॅलो, रॉंग नंबर. या रॉंग नंबर वाल्यांना ना काही काळवेळच नाहीये. हिरा, स्विच ऑफ करून टाक मोबाईल. औषधं घेतलेत ना त्याने, त्याची गुंगी असेल. आराम करू दे त्याला. बंकुशेटनं वाचवलं, नाही गेलो असतो. सावे, आता काय करायचं? तू इथेच थांब. अहो पण बस नव्हतं. काय झालं सांगा तरी. अगं बस तरी. जेवण. अहो ताई, नाही 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 नको. अहो तुम्हाला कळतं का? आईने बघितलं ना तर आत्ताच ओरडल्यात ना त्या. नाही नाही नको, मला नाही जेवायचं, तुम्ही जेवून घ्या. अजिबात काही बोलू नकोस. गप जेवायचंय. हा. अहो माझ्यामुळं उगाच आईच्या तुमच्यावर चिडचिड व्हायची. काही होत नाही. तसंही मला काही सवय नाही का उपाशी राहायची. सवय आहे ना नीता? तशा तर आपल्याला बऱ्याच गोष्टींची सवय आहे ग. पण त्या सवयी आपण आपल्या आवडीने लावून घेतल्या नाही आहेत स्वतःला. मुजुमदारांनी लादल्यात आपल्यावर. पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्या सवयी मोडून काढण्यात काय चुकीचं आहे? तसा प्रयत्न तर आपण करूच शकतो ना ग. हा,
तूच म्हणतेस की नाही की आपल्याला सुद्धा सावीसारखं धाडसानं वागता आलं पाहिजे. मग सगळ्यांसमोर नाही, किमान हे असं एकटं असताना तरी हे धाडस आपण करूच शकतो, नाही का? घे. हा कळलं. पराग, अरे ज्या खिडकीतून आत जायचं होतं ना, ती खिडकीच बंद आहे. नो मोर ऑप्शन आता फक्त घरको रिटर्न. हा अरे पण कुणी बघायच्याच जाऊया घरला. चल 1 2 3 या. बस बस बस. नीता, ती आपली सावी आहे का ग? बघ ना. हो गे, ही तर सावीच आहे. पण अहो एवढ्या रात्री इथं काय करायला? थांब, तिला फोन कर. कर लवकर कर. ए थांब पराग. हॅलो. हॅलो सावी, अगं एवढ्या रातच्याला इथं काय करतेस? ते मला एकदा धैर्यानं बघायचं होतं. मग न बघताच निघाली होतीस? कसं भेटायचं काही समजत नव्हतं म्हणून. परवाच्या दिवशी धैर्य भाऊजींना खिडकीतून घेतलं होतं, आठवते? तिथं ये, त्याच खिडकीपाशी ये. मी येते लगेच तिथं. हा चालेल येते मी. पण सगळे झोपलेत ना, म्हणजे कुणी जाग नाहीये ना? सगळे शांत झोपलेत, काळजी करू नको, आम्ही आहोत ना. ये लगेच ये. हा ठीक आहे. पराग, मी लवकर जाऊन येते. इथंच थांब. सांभाळ. आई, हा अहो कुणाला दिसलं तर? काळजी करू नको, देवावर विश्वास ठेव. 2 प्रेम करणाऱ्या माणसांना देवच भेटवतो बघ. आणि धैर्य भाऊजींची आणि सावीची सुखरूप भेटवून तिला बाहेर आणण्याचं काम पण देवच करणार. आपण फक्त थोडीशी मदत करायची, त्याच्याच मर्जीनं. हे काम कर, तू जेवून घे, मी आलेच. अहो ऐका की ताई. दादा, मी जाऊन झोपतो आता. अरे थांब ना, पिना सुन. नको बस. गुड नाईट. ये हात दे. कोण आहे रे तिकडं? कोण आहे? होय, मीच आहे भाऊजी. मीच आहे अवंती. हा, सोबत कोण होता? सोबत दुसरं कोण आहे? कोणीच नाही, मी एकटीच आहे. मी बघितलंय, सोबत कोणतरी होता. नाही हो, भास झाला असणार तुम्हाला भाऊजी.
कोण नाही, खरंच मी एकटीच आहे. बर बर, एकटे तर एकट्या. खरं करताय काय एवढं रात्री? मांजर मांजर आली होती. कुठं? हुस काम दिलं, आवाज करत हिंडत होती म्हणून. गेले? मग आता काय करायचं? जा की जाऊन झोपा. झोपा जाऊन. झोपा. जातच. गुड नाईट. आता तू काळजी नको करू. ती ना ती कुंभकर्णाची बहीणच आहे. ढोल ताशे वाजवले ना तरी उठायची नाही ती. तिला जाग नाही येणार. हा, तू जा, भाऊजींना भेटून घे. जा, मी लक्ष ठेवते ना बाहेर. जा.
मी उत्तर द्यायला याल माहिती होतं, पण एवढ्या फास्ट आणि रोमॅन्टिकली असं नव्हतं वाटलं. मी उत्तर द्यायला नाही, तुम्हाला बघायला आली. का? डोळे बंद केल्यावर माझा चेहरा नाही दिसत. डोळे उघडले तरी तुमचा चेहरा जात नव्हता. सारखा तोच डोळ्यासमोर येऊन त्रास देत होता. माझा चेहरा त्रास देत होता. हो, कारण त्याच्यात तुम्हाला लागलेलं दिसत होत. तुमच्या डोळ्यातला त्रास दिसत होता म्हणून. माझ्या डोळ्यात फक्त त्रासच दिसत होता, प्रेम नाही दिसलं. मला वाटलं तुम्ही माझ्यावरच्या प्रेमापोटी काळजीपोटी. मी इथं तुमच्या काळजीपोटी आले, फ्रेंडशिपच्या नात्यानं. कारण हॉस्पिटलमध्ये तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय होतंय काहीच कळत नव्हतं, म्हणून आले. कमाल आहात तुम्ही, बेस्ट. काय म्हणजे मानलं तुमच्या फ्रेंडशिपला. एवढ्या रात्री एवढी रिस्क घेऊन मला बघायला, मला भेटायला आलात. मला नाही वाटत ही फक्त फ्रेंडशिप आहे. नाही, सॉरी. तुम्ही इथे काय करताय?